समजायला गुड मॉर्निंग म्हणजे गुड आफ्टरनून झालं मित्रांनो. आता आमचा रोहन आहे हा. रोहन भाजी बनवतोय. आता लसूण आणि मिरची चिराई चालू आहे रोहनची. तुम्ही बघू शकता तर. सर तुम्ही आता काय कापता? ते टमाटर कसं कापायचं बरं? साईड बारीक बारीक पीस करायचे काय असे करायचे? हो हो उभा उभा फाकी करायचे का फक्त? हो. तुम्हाला किती वर्ष एक्सपिरियन्स आहे सर बरं? मला 20 वर्षाचा. 20 वर्षाचा. हो सर, मग तुम्ही तुमचं जन्मतारीख किती सांगा बरं, आमच्या पब्लिकला बी कळू द्या. जन्मतारीख हां. आम्ही 2000 मधले. तुम्ही 2000 मधले. मग तुम्ही जन्मला तेव्हापासून आपण कोणची सब्जी बनवायची चालू? मटण हांडी. मटण हांडी. हो, मग ते काय तुम्ही काय कापतात ते? मटण हांडी. मटण हांडीसाठी अद्रक चालू आहे. आमचा आचार्य जरा जास्तच बोलतोय. समजा गोष्टीला मटण हांडी चालू आहे. सध्या गणपती त्यामुळं पोराला आठवण येते मटणाची आणि चिकनाची. मटणाची. तर आता कांदा कापायचं चालू आहे. म्हणजे समजा तुम्हाला दिसतंय ते मटण समजा गिरवीसाठी मित्रांनो. त्याच्या अशा फाकी करायच्या उभ्या आणि हे समजा मिक्स करून कशा पद्धतीने करायचं सर? दिसं ना आता तुम्हाला सगळं दाखवतो. हळूहळू सगळे फ्राय करून घ्यायचं आधी. हो. तेलामध्ये आणि मग त्याची ग्रेव्ही बनवायची. हो. मिक्सरमध्ये बारीक करून मग पनीर आपलं दिसन तुम्हाला तयार. हो. चला मग आता कांदा कापून घ्यायचा चालू आहे. कांदा कापून घेतलेला समजा मित्रांनो. आता पुढे आणि थोडी गरम करून घ्यायची कढई. त्यातलं पाणी ते आटून जाईल अशा पद्धतीने मित्रांनो. तर मग त्यातलं पाणी आटल्यावर मग तेल टाकायचं. तर मग असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत राहा मित्रांनो. पहिला चॅनल होता तो माझा बंद झालेला आहे. आता हे चॅनल आहे, ह्यात आपण स्टार्टिंग रोहनपासून केलं आहे मोठ्या ब्लॉगची. आता ह्यात 2 काय म्हणते त्याला त्याला ते टाकतोय ते ऑइल नाही ते ही टाकलंय त्याला काय म्हणते ना. हां, 3 पाळे आपण तेल टाकलेलं आहे. आणि आता त्यात कांद्याच्या ज्या फोडी वगैरे आपण केल्या त्या कांदा कट केलेला तो त्यात टाकायचा आहे. कारण की गिरवी बनवायच्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला गिरवी बनवायची मित्रांनो. चला आता पुढं बघू. आता अशा पद्धतीने हलवून घ्यायचा मित्रांनो. मग रोहन हलवायचं काम चालू आहे. मिस्टर रोहन हलवाई असं हा आमच्या ब्लॉगचं नाव पडेल मित्रांनो आज. रोहन हा कांदा लाल करायचा का कसा करायचा आता सध्या? लाल ब्राऊन. म्हणजे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा येतो. मग त्यानंतर मग आपलं आधी सगळं टाकून घ्यायचं. हो का, म्हणजे समजा मिक्स करून मग समजा ब्राऊन करून घ्यायचं. चालतं. लसूण आणि अद्रकची हे टाकलेलं आहे त्यात मित्रांनो. आपण समजा लसणाची एक पाकळी आणि आता हा आहे टमाटा. कोणाला माहीत असेल तर हे काय म्हणते त्याला तर सांगू शकतात कमेंटमध्ये. हा मला नाव आहे ना ह्याचं, कोणाला माहीत असेल तर सांगू शकतात. हा आपण टमाटा टाकला. आता हे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे मित्रांनो. ह्यात आता आपल्या गॅसची फ्लेम फुल केलेली बघू शकता. आणि चांगला असा कांद्याचा आणि टमाट्याचा वास बी येतोय मस्त येतो मित्रांनो. लसूण अद्रक. आता थोडं गॅस आता फुल ठेवायचा आहे मित्रांनो. मग त्यानंतर हाफ करायचा. आता आपली मिरची राहिली टाकायची. आता मिरची टाकून घेतली आपण. तुम्ही म्हणत असताना आता एवढी मोठी मिरची का? आता ती आमच्या नव्या पद्धतीने रोहन बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. खोबऱ्यात आता मस्तपैकी खीस करायचा आहे. तो जाणार आता मिक्सरवर. आता मिक्सरवर करून आता बघू शकतात कुकर मिक्सर बंद केला आपण. असा कशा पद्धतीने खोबरं बारीक झालेलं आहे. एकदम मस्तपैकी बारीक झालेलं आहे. तरी रोहन सर अजून एकदा बारीक करायची आहे का? नाही गरज नाही. हो, आता गरज नाही म्हणते तर.
चला तर मग आता खोबरं आपलं बारीक झालेलं आहे. पण आता काय झालंय, हे मिक्सरमध्ये आपलं भांडा टाकलं होतं ते आता निघलं आता. इकडे तोपर्यंत कांदा अजून ब्राऊन व्हायला आलंय. आता फ्लेम बी कमी केलेली मित्रांनो, मध्यम अशी. रोल हलवाई भाजी हलवतोय. म्हणजे आपली गिरवीसाठी कांदा, टमाटा आणि मिरची, अद्रक, लसूण हिचं फ्राय करतोय. आता मित्रांनो चहा बनवायची रीती चालू. आता दूध टाकलंय 1 कपभर. कप म्हणजे म्हणलं तरी 1 वाटीभर, थोडीशी वाटीभर पाणी टाकलं मित्रांनो. आता हे नवीन पदार्थ बनवायचे चालू आहे. म्हणजे ह्याला चहा किंवा कॉफी असं काही बी म्हटलं जातं. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. फक्त आता हे बघा, आता हे दूध टाकलंय आणि आमचे अण्णा म्हणजे शुगर असल्यामुळं त्यांना फक्त बुकणे टाकायचे मित्रांनो. आणि पलीकडचं काय आपली गिरवी बनवायची चालू आहे. ही स्पेशल आम्ही कुठून आणली सर? स्पेशल आसामवरून आणली. आपण पाय गेलतो का चलत गेलतो तर? आम्ही सायकलीवर गेलतो तर मी ढकलाला आणि तो चढायला अशा पद्धतीने. तर मित्रांनो आपल्या गिरवीने बऱ्यापैकी कलर धरला आहे आणि इकडं आपलं दूध उखाळलेलं आहे. आपण बनवत आहे चहा. ह्यात टाकली 1 चमचा बुकणी, दुसरा बी चमचा टाकलाच आहे, तिसरा तर मला टाकूनच देऊ. अशा पद्धतीने आता चहा बनवायला चालू आहे. आता तुम्ही म्हणत असताना यात साखर आहे का नाही, ह्यात साखर काय टाकायची नाही. मित्रांनो झालाय चहा आणि हा स्पेशल रोहनच्या पप्पांसाठी चहा चाललेला आहे, बिना साखरेचा चहा. कोणी पेला असेल तर चव सांगू शकतात कमेंटमध्ये. आता आपण एकदा गिरवी हलवून घेऊ मित्रांनो. बघू शकतात थोड्या प्रमाणात ब्राऊन झालेला आहे. तेवढ्यात रोहन म्हणला बिस्किट खायचं आहे, तर म्हणलं चला 1-2 बिस्किट खाऊनच घ्यावं. तोपर्यंत आपली गिरवी म्हणजे कांदा वगैरे जे टाकलं मटेरियल ते ब्राऊन होतं. आपण कडेमधून काढून ही गिरवी आता मिक्सर लावायची आणि बारीक करून घ्यायची मित्रांनो. ही आहे पनीर आणि हे पनीर आपण आणलेलं आहे 80 रुपयाचं पावशेर. तुम्ही बघू शकता 80 रुपयाचे फक्त 1, 2, 3, 4 असे मोठे मोठे पीस येत तिथं. आणि आपण ते आता मस्तपैकी आपल्याला लागते ना अशा प्रमाणात कटिंग करून घ्यायची. तर आपण एका मोठ्या पीसचे बारीक बारीक 6 पीस केले. तर हे बघू शकतात अशा पद्धतीने. कोणता मसाला टाकला रोहन? पनीर मसाला. हा आहे पनीर मसाला. तो म्हणताना असा कसा, तर हा वरून टाकायचा आहे आणि नंतर आपल्या गॅसवरती कढईमध्ये टाकून ह्याला फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. 1 पळी तेल आणि अजून 1 पळी तेल टाकलं आहे मित्रांनो. ती पण हाफ कमीमध्ये आपण तेल यूज केलेलं आहे, हे बघू शकता थोड्या प्रमाणात. आणि बिस्किटं खाता खाता आमचा मसाला बी शिजून घ्यायचा आहे. बघा आता आपण गॅसवरती, म्हणजे आपल्या गॅसवरती म्हणलं ती कढई आहे, कढईमध्ये टाकले आपण पनीर मसाला वगैरे लावून. आता ते मस्तपैकी ब्राऊन किंवा थोड्या प्रमाणात ब्राऊन बी करायची पनीर आणि थोडी कडक राहून द्यायची. अशा पद्धतीने आपण पनीर परतून घेत आहोत. नवीन आहे मित्रांनो, थोडं काय चुकलं फिकलं तर कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कांदा, टमाटर आणि हे जी गिरवी करून घ्यायची मित्रांनो आता खूप मिक्सरला. आता आपली गिरवी झालेली मित्रांनो. हा भांडा आता 2-3 मिनटं असं ठेवायचं आहे आणि हे गरम असल्यामुळे आपल्याला लगेच काय खोलायचं नाही. तोपर्यंत इकडं पनीर बऱ्यापैकी परतत आलेलं आहे मित्रांनो. आता मित्रांनो गिरवी ही काढून घ्यायची आपली, बऱ्यापैकी परतलेली आहे. एका ताटात आपण गिरवी म्हणजे पनीर साईडला काढत आहे मित्रांनो. ही अशा पद्धतीने आपण पनीरचे पीस काढून घेत आहोत. गिरवी अशा प्रकारे झालेली आहे. आता आपण गॅसमध्ये, म्हणजे गॅसमध्ये नाही मित्रांनो, थोडं बोलायला चुकतोय मी. थांबा काहीतरी चुकलं आहे आपलं. तर रोहन काहीतरी सापडत आहे. हा घी टाकायचं आहे. थोडं चुकत आहे मित्रांनो. आपण जिरे आणि ते बारे काय असतं मित्रांनो, तर कमेंटमध्ये नाव सांगा. कारण
हा जिरे आणि मोहरी टाकलेले तर आता कमेंट कॅन्सल करा. आता आपण जी गिरवी बनवली त्यात टाकून घेत आहे. तर तेल वगैरे टाकलेली एक पळी आपण अशा पद्धतीने. आणि मित्रांनो आता मसाला टाकला आपण. हा रोहन कोणता मसाला आहे? हा एक टाकला. सोहाना आहे आणि हो चिकन मसाला आहे. सोहानाचा चिकन मसाला आहे. आता ही आपली गिरवी लालसरपणा घेत आहे. आता सध्या पिवळी पडली. आपण जास्त आपल्याला तरी नाही येते येऊन द्यायची म्हणून आपण तेल कमीच प्रमाणात वापरलेलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही. जर कोणाला भाजी बनवायची असेल तर आमचा ब्लॉग बघून भाजी बनवू शकता. नाही तर नाही पण लाईक आणि कमेंट ठोका. मिलियनमध्ये गेले पाहिजे का? आज ही भाजी आणि माझा हा ब्लॉग हा पहिला आहे मित्रांनो. मिलियनच्या वर जाऊ द्या गरीब. ही आपण हळद टाकली 1 चमचा. मित्रांनो आपली थोडी चुकी झाली. आपल्या गिरवीमध्ये आपण खडे मसाले टाकले नव्हते तर आपण वरून टाकत आहे. हे टाकले पत्ता आणि ही इलायची. नाही सॉरी इलायची नाही मित्रांनो. लवंग टाकले आपण 2 लवंग आणि 2 पत्ता टाकलेला आहे. मग हे ह्या गिरवीत मिक्स करून घ्यायचं. ही एक मिक्सरचं भांडं आपण पाणी टाकले त्यात गिरवीला. आता आपली गिरवी झालेली तयार. अजून कस्तुरी मेथी ही पण आपल्याला टाकायची. हे आपण आज नारळाचा खीस केलता ते टाकतो मित्रांनो. नारळ किंवा खोबरा दोन्ही एकच आहे. हे टाकलं आता गिरवीसाठी. आपल्या गिरवीने आता उकळी पकडली आहे चांगल्या प्रमाणात. आता ती उकळत पोटात जाईल. 1 चमचा नमक आपण झाकण्याच्या मापाने टाकलंय. आता रोहनला तसा अंदाज येतो त्याच्यामुळे मित्रांनो आपण टाकले 2 झाकणं मीठ. 2 झाकणं म्हणजे चमच्याच्या मापाचे टाकले मित्रांनो. हा टाकला आपण घरचा मसाला कांदा कारण की तरी यासाठी. वरून टाकला मित्रांनो कारण का आपण नव्या पद्धतीने भाजी बनवतो. लय आपल्याला तिखट आवडत नाही त्याच्यामुळं कमी प्रमाणात तिखट वापरलेलं आहे. त्याच्यामुळे आपली गिरवी लाल नाही पडलेली मित्रांनो. थोड्या वेळ आपण आता गिरवीवर थोड्या वेळ झाकण ठेवून घेणार आहोत मित्रांनो. झाकण ठेवलेलं आहे. आता 15 ते 5-10 मिनिटात हे झाकण डबल काढून घ्यायचं आहे. फक्त 5 मिनिटात आमचं. आता त्यात जाणार आहे कस्तुरी मेथी टाकणार आहे. तर रोहन आता काय टाकत आहात? कस्तुरी मेथी. आणि चुळून का बरं? मोठे पानं असतात. मोठे पानं असल्यामुळे ती बारीक पद्धतीने टाकले जाते भाजीत. हळूहळू सोडून द्या. ही पनीर आपण हळूहळू भाजी सोडत आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ही मित्रांनो आपली पनीरची भाजी आता झालेली आहे. थोडा वेळ गरम होस तर ठेवायची आपल्याला. थोडी आटून द्यायची भाजीला. ओके अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे मित्रांनो. पनीरची भाजी झाली आणि आपण थोडंसं राईस बनवायचं आपल्याला. तर रोहन कोणता तांदूळ घेतलाय? इंद्रायणी तांदूळ घेतलाय. आणि कुकरमधलं पाणी आटत चाललंय. आणि आपण तेल रोहन किती टाकणार? किती चमचे? आपण थोडं 2 चमचे आपण तेल टाकलेलं आहे.